नोव्हेंबरमध्ये 2 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे। वर्षावरच्या अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्री शिंदेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर निवडणुका कधी होणार हे मुख्यमंत्री नाही तर निवडणूक आयोग ठरवेल असं राऊतांनी म्हटलंय। मोदी शहांकडून सिग्नल मिळाला की निवडणूक आयोग निर्णय घेईल असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर निवडणुका किती टप्प्यात घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे असं अजित पवारांनी म्हटलंय। निवडणुकांसंदर्भातलं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आणि त्याच्यावर संजय राऊत आणि अजित पवार यांची प्रतिक्रिया आहे। वर्षावरच्या अनौपचारिक गप्पांच्या वेळेला मुख्यमंत्री शिंदेंनी निवडणुकांसंदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे। ये मुख्यमंत्री चुनाव कब होगा ये मुख्यमंत्री नहीं तय करेंगे, ये चुनाव आयोग तय करेगा। और चुनाव आयोग तब तय करेगा जब उनको मोदी और अमित शाह से सिग्नल मिलेगा। इस देश में चुनाव आयोग अब स्वतंत्र और निष्पक्ष नहीं है। ये जो बीजेपी के लोग हैं या उनके साथ जो लोग हैं उनकी सुविधा देखकर चुनाव की सभी डेट्स शेड्यूल तय होता है। महाराष्ट्र की 14 महानगर पालिका के चुनाव इसलिए नहीं चुनाव आयोग कर रहा है क्योंकि बीजेपी और उनके साथ जो लोग हैं वो हारने वाले हैं, तो चुनाव नहीं होना। मला काहीच माहित नाही, मी काही ज्योतिषी नाहीये। निवडणूक आयोगाशी मी काही बोललेलं नाही। निवडणूक आयोगाची प्रेस ज्यावेळेस आयोग लावतील त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना कळेल। थोडी कळ काढा ना। सध्या आता गणेशोत्सव चाललाय, कुठलं दर्शन राहिलेलं असेल तर घ्या, बाप्पाला नमस्कार करा। त्याच्यामध्ये एवढं काय, तो त्यांचा अधिकार आहे ना, आपला अधिकार नाहीच आहे कुणाचा। निवडणूक आयोगाचा अधिकार आहे 2 टप्प्यात घ्यावं, 3 टप्प्यात घ्यावं, 1 टप्प्यात घ्यावं, 4 टप्प्यात घ्यावं, पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे। त्यांना स्वायत्तता आहे, त्यांचा अधिकार आहे।